लाल चुटूक रसरशीत स्ट्रॉबेरी बघितली की तोंडाला पाणी सुटतं, नाही का? पण थांबा, ही फक्त चवीपुरती नाहीये. खरं तर या साध्या दिसणाऱ्या फळामध्ये ना आपल्या आरोग्याची काही मोठी रहस्य लपलेली आहेत. आणि आज आपण बरोबर तीच रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बघा ना किती छान वर्णन केलंय. हे फळ आहे की प्रेमाचा रंग. म्हणजे स्ट्रॉबेरीला फक्त एक खाण्याची गोष्ट म्हणून नाही बघितलं जात. तिचा तो लाल रंग, ती गोडांबट चव, यात काहीतरी जास्त आहे, काहीतरी खास आहे. आणि हाच आहे आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा. विचार करा, रोज फक्त 5 स्ट्रॉबेरी. किती सोपी गोष्ट आहे, हो ना? पण ह्या एवढ्याशा सवयीमुळे आपल्या शरीरात काय मोठी जादू होऊ शकते, कोणती आश्चर्यकारक रहस्य समोर येऊ शकतात, हेच आपल्याला आज जाणून घ्यायचंय. चला तर मग उघडूया पहिलं पान आणि पाहूया पहिलं रहस्य. हे रहस्य आहे आपल्या त्वचेचं. म्हणजे स्ट्रॉबेरी आपल्या त्वचेसाठी एका नैसर्गिक अँटी एजिंग क्रीमसारखं कसं काम करते ते आता बघूया. तर मग ह्या स्ट्रॉबेरीमध्ये असं काय आहे? यात आहेत 2 महत्त्वाचे घटक, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी. हे दोन्ही मिळून आपल्या त्वचेसाठी जणू एका बॉडीगार्डसारखं काम करतात आणि त्वचेला आतून तरुण ठेवतात. हे असं समजा की आपल्या त्वचेच्या आतमध्ये ना एक प्रकारची लढाईच सुरू असते. एका बाजूला असतात हे फ्री रॅडिकल्स, म्हणजे प्रदूषण, सूर्यप्रकाश या सगळ्यामुळे तयार होणारे दुश्मन. ते आपल्या त्वचेच्या पेशींवर हल्ला करतात आणि त्यामुळेच सुरकुत्या येतात. पण मग दुसऱ्या बाजूला येतात आपले हिरो, स्ट्रॉबेरीमधले अँटीऑक्सिडंट्स. ते बरोबर या दुश्मनांना शोधून त्यांच्याशी लढतात आणि आपल्या त्वचेला एकदम तरुण, फ्रेश ठेवतात. ओके, तर त्वचेचं रहस्य तर कळलं. आता वळूया दुसऱ्या रहस्याकडे. स्ट्रॉबेरीमुळे फक्त वजन नियंत्रणात राहत नाही, तर आपलं हृदयसुद्धा निरोगी राहतं. म्हणजे एका दगडात 2 पक्षी. हे कसं होतं? चला पाहूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू आहे डाएटरी फायबर. स्ट्रॉबेरीमध्ये फायबर भरपूर असतं आणि फायबरमुळे काय होतं? तर आपलं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. मग उगाच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही आणि आपली पचनक्रियाही सुधारते. आता जरा इथे बघा. 1 कप स्ट्रॉबेरी खाल्ली तर फक्त 50 कॅलरीज मिळतात. आणि तेच जर मूठभर बटाटा चिप्स खाल्ले तर थेट 160 कॅलरीज. म्हणजे स्ट्रॉबेरी हा किती स्मार्ट पर्याय आहे, नाही का? कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट. म्हणूनच स्ट्रॉबेरीला हृदयासाठी नैसर्गिक टॉनिक असंही म्हणतात. यातले पोषक घटक कोलेस्ट्रॉल कमी करतात, अँटीऑक्सिडंट्स हृदयाला होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात. एकंदरीत हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे. चला आता तिसरा रहस्य पाहू. हे रहस्य आहे आपल्या शरीराच्या डिफेन्स सिस्टमबद्दल. म्हणजे हे छोटंसं फळ आपल्या शरीरासाठी एका ढालीसारखं कसं काम करतं आणि आपली नैसर्गिक संरक्षण प्रणाली कशी मजबूत करतं ते बघूया. याची प्रक्रिया अगदी सरळ आहे. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. हे व्हिटॅमिन सी काय करतं तर ते आपल्या शरीराची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. आणि इम्युनिटी चांगली असली की आपलं शरीर सर्दी, खोकल्यासारख्या सामान्य आजारांशी जास्त चांगल्या प्रकारे लढू शकतं. आणि आता आपण पोहोचलो आहोत एका अशा रहस्याकडे जे खूप महत्त्वाचं आहे, पण अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. असं म्हटलं जातंय की जवळजवळ 99% लोक स्ट्रॉबेरी खाताना एक खूप मोठी चूक करतात. हो, 99%. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण तर ही चूक करत नाही ना? कारण या एका चुकीमुळे स्ट्रॉबेरी खाण्याचे जे फायदे आहेत ना, ते पूर्णपणे मिळतच नाहीत. तर ते रहस्य आहे स्ट्रॉबेरी खाण्याआधी तिला नेहमी स्वच्छ धुणे. याच्यावर कीटकनाशकं आणि जीवाणू असण्याची शक्यता असते, पण साध्या पाण्याने धुतल्याने ते निघून जातात. आणि हो, जर शक्य असेल तर सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी घेणं हा नेहमीच एक चांगला पर्याय असतो. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक साधी, सोपी गोष्ट जी रोज करता येईल आणि त्याचे खूप सारे फायदे मिळवता येतील. फक्त हा एक आकडा लक्षात ठेवा, 5. रोज फक्त 5 स्ट्रॉबेरी. यानी त्वचा, हृदय, रोगप्रतिकारशक्ती या सगळ्यालाच फायदा होतो. हे असं एक सोपं ध्येय आहे जे कोणीही पूर्ण करू शकतं. तर मग या एवढ्याशा फळात अजून कोणकोणती रहस्य लपलेली असतील? हा एक प्रश्न आपल्याला हेच शिकवतो की आपल्या आजूबाजूच्या सामान्य दिसणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा आरोग्याचे कितीतरी मोठे खजिने दडलेले असतात. फक्त आपल्याला ते शोधता आले पाहिजे.